नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जी तुमची MHT CET कॅप राऊंड चालू आहेत आता त्याच्याबद्दल बघत आहोत. तर याच्यावरती मी खूप सारे डाऊट्स आहेत तुमचे जे मी क्लिअर केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर आता डेट्स बघता तुम्ही बघू शकता की आताच कॅप राऊंड 1 जे आहे ते झालेलं आहे आणि आता 2 दिवसात किंवा 2 तारखेला तुमची जी अलॉटमेंट तुमच्या कॉलेजची जे अलॉटमेंट आहे ते होणार आहे 2 तारखेला. तर खूप साऱ्या मुलांचे क्वेश्चन्स असतात की अलॉटमेंट लेटर जे आहे तुमचं ते कुठं आणि कसं बघायचं? तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जितके पण मित्र तुमचे ॲडमिशन घेणार असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा इंजिनिअरिंगमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच अलॉटमेंट झाल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्हाला? तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंडचा रिझल्ट झाल्यानंतर प्रत्येक स्टुडंट काय असतो, अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करावं लागतं त्याच्याबद्दल सर्च करत असतो. तर अनेक स्टुडंटला लेटर कुठे मिळतं, कसं डाउनलोड करायचं हे माहिती नसतं. तर तेच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस इथे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तसेच अलॉटमेंट लेटरमध्ये कोणती माहिती असते, डाउनलोड केल्यानंतर पुढे काय करायचं हेही समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच काय की अलॉटमेंट लेटर म्हणजेच काय? अलॉटमेंट लेटर म्हणजे काय हे खूप साऱ्या मुलांना माहिती नसतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा कॅप राऊंड 1चा रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर असं मिळतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तिथे कोणतं कॉलेज लागलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणती ब्रांचसाठी तुम्ही लागलेले आहात. तर हे तुम्हाला या लेटरमध्ये कळतं. तर या लेटरमध्ये कोणकोणती माहिती असते, तर स्टुडंटचं नाव असतं, ॲप्लिकेशन नंबर असतं, त्यामध्ये अलॉट झालेलं कॉलेज व त्याचे ब्रांच असती, त्यानंतर ॲडमिशन कॅटेगरी आणि डेडलाईन पण तिथे दिलेली असते. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स फी किती आहे त्याच्याबद्दल आणि काही सूचना दिलेल्या असतात या लेटरमध्ये. तर ही सगळी माहिती या लेटरमध्ये दिलेली असते. तर हे लेटर आपल्याला का लागतं, का महत्त्वाचं आहे? तर सगळ्यात पहिली काय, तुमचं कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, कॉलेज रिपोर्टिंग करावी लागते. तर तिथे ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, ॲडमिशन जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर तिथं कॉलेजवरती जावं लागतं. त्यांना तुम्हाला हे लेटर तिथे प्रूफ म्हणून दाखवावं लागतं. सीट जे असतं तुमचं ते ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला कॉलेजवरती जावं लागतं आणि ॲडमिशनचा ऑफिशियल प्रूफ म्हणून हे वापरलं जातं. तर तुम्हाला PDF डाउनलोड करून काय करायचं आहे, प्रिंट तिथे घेऊन जायची असते कॉलेजवरती ॲडमिशनसाठी. म्हणून हे अलॉटमेंट लेटर खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर अलॉटमेंट लेटर हे कुठं पाहायचं त्याच्या स्टेप वाईज तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे CET सेलच्या. तिथे गेलं तो ही वेबसाईट आहे, इथे जायचं आहे तुम्हाला. तर ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल मी, तर तिथून तुम्ही जाऊ शकता. तर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तिथे आणि तिथे कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे पर्याय दिसेल की कॅप राऊंड 1 अलॉटमेंट असा एक ऑप्शन दिसेल. तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, PDF ओपन करायची आहे. म्हणजेच कशी करायची, ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेटर उघडेल. तर लेटर उघडल्यानंतर तुम्हाला ते ओपन करून तिथे तुमची जी डिटेल्स आहेत ती तिथे बघायची आहे. तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, काय आहे त्यामध्ये कॅटेगरी वाईज किंवा कोणती ब्रांच आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सिलेक्ट झालेली, ते सगळं तुम्हाला तिथे बघायचं आहे. त्यानंतर प्रोसेस काय आहे, तर प्रोसेस तुम्हाला सांगितली की स्टेप 1 आणि 2 मध्ये काय करायचं आहे, वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला CET सेलच्या. कॅन्डिडेट लॉग इन तिथे तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॅशबोर्ड ओपन करून तिथे तुमचं जे डाउनलोड अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रिंट काढायची आहे तुम्हाला त्या PDFची आणि मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे ऑलरेडी आणि Google ड्राईव्ह किंवा बॅकअपमध्ये त्याला सेव्ह ठेवायचं आहे. तर अशा जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे, कारण ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाणार आहात तेव्हासाठी. तर त्याच्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर लगेच काय करायचं आहे, तुम्हाला चेक करायचं आहे. तर काय काय चेक करायचं आहे त्याच्यामध्ये, स्टुडंटचं नेम, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, कॉलेजचं नाव, ब्रांच नेम, कॅटेगरी, सीट ॲक्सेप्टन्स, डेडलाईन तुम्हाला तिथे दिलेली असेल. तितक्या डेडलाईनवरती तुम्हाला जाऊन तिथे ॲडमिशन घ्यायची आहे लवकरात लवकर.
जर तुम्हाला घ्यायची असेल तर. नाहीतर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पण जाऊ शकता कॅप राउंड 2 किंवा 3 साठी. बेटरमेंटचा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला कॉलेज चांगलं असेल आणि ब्रांच चेंज करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्लाईडचा ऑप्शन असतो. तर स्लाईड केल्यानंतर तुम्ही त्याच कॉलेजमध्ये ब्रांच चेंज करू शकता. तर असे काही ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे स्लाईड, फ्लोट आणि बेटरमेंटचा, तो पण तुम्ही बघू शकता. तर रिपोर्टिंग करायची आणि ॲडमिशन इन्स्ट्रक्शन त्यावरती तुम्हाला हे सगळं चेक करून घ्यायचं आहे 1 बाय 1. त्यानंतर वेळेत सीट ॲक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला. जर तिथे ॲडमिशन घ्यायचे असेल तर वेळेत जायचं आहे. कॉलेजवरती जाऊन सगळी चौकशी करायची आहे, काय काय आहे, काय काय नाही. त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती काढायची आहे की कॉलेजला प्लेसमेंट वगैरे आहे का नाही. त्यानंतरच तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायची आहे. ॲडमिशनची तुमची जी ॲडमिशन फी आहे ती भरायची असल्यास ती भरायची आहे तुम्हाला. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर रिपोर्टिंग डेट चुकू नका. कोणकोणती रिपोर्टिंग डेट आहे त्या बघा प्रॉपर तिथे लेटरमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि डेडलाईनच्या आत तिथे जायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहेत काही जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की अलॉटमेंट लेटर जे आहे तुमचं ते फक्त ऑफिशियल वेबसाईटवरूनच डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर PDF आणि प्रिंट जी असेल कॉपी दोन्ही जपून ठेवायच्या आहेत तुम्हाला. तुमच्याकडे कॉपी वगैरे त्याला करून ठेवायची आहे. त्याच्या 2-3 कॉप्या तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स डेडलाईन जी आहे ती नक्की फॉलो करायची आहे. त्या डेडलाईनमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. नाहीतर ती जर डेडलाईन गेली तर ते कॉलेज तुम्हाला तिथे घेता येणार नाही. त्यानंतर रिपोर्टिंग वेळी हे लेटर तुम्हाला घेऊन जायचं आहे तिथे डॉक्युमेंट्ससोबत. तुमच्या जे दुसरे डॉक्युमेंट्स असतील त्यासोबतच. काही मुलं काय करतात डॉक्युमेंट्सच्या वेळेस काय करतात की ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जातात, पर त्याच्याकडे सबमिट केल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्या झेरॉक्स त्यांच्याकडे नसतात. तर तुम्हाला काय करायचं आहे 2 किंवा 3 सेटची झेरॉक्स तिथे तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची काढून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर कलरमध्ये स्कॅन करून तुम्हाला तुमच्या PD मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये बॅकअप त्यांचं ठेवायचं आहे. तर 4 वर्षांमध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंट्सची जर गरज लागली तर तुम्हाला ते स्कॅन केलेले तिथे मदत होईल. त्यानंतर कोणत्याही फेक वेबसाईटवरती किंवा लिंकवर लॉग इन करायचं नाही आहे. तुम्हाला खूप सारे स्टुडंट काय करतात की त्यांना एक दुसरी वेबसाईट किंवा फेक वेबसाईट अशी असते, त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना लॉग इन करतात किंवा तिथे काही इन्फॉर्मेशन आहे म्हणून ते तिथे फसतात. तर ते तुम्हाला करायचं नाही आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटर डाउनलोड झाल्यावर त्यातील प्रत्येक माहिती तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं आहे की काही चुकीचं वगैरे तर नाही आहे त्यामध्ये. तर हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. तर ही जी डाउनलोड करायची वेबसाईट असेल ती मी CET सेलची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर तिथून जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे जेव्हा तुमचं सीट अलॉटमेंट होईल 2 तारखेला. त्यानंतर आता मी तुमचं सगळं कव्हर केलेलं आहे की कसं तुम्हाला डाउनलोड वगैरे करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तुमचं कॉलेज अलॉटमेंट झालं आहे की नाही 2 तारखेच्या नंतर. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, दुसरा डाऊट सॉल्व करूयात.